आजपासून पुरुषांचा T20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि आजच मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर भारताचा पहिला सामना आहे USA विरुद्ध. पण हा वर्ल्ड कप खास का आहे? कारण या वर्ल्ड कपमध्ये भारताकडे 3 मोठे विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. चला ते विक्रम जाणून घेऊया. पहिला कोणता की भारत हा विजेतेपद यशस्वीरित्या राखण्याचा प्रबळ दावेदार आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला आपलं विजेतेपद राखता आलं नाही आहे. त्यामुळे भारताकडे सुवर्ण संधी आहे हा विक्रम मोडण्याची. दुसरा विक्रम कोणता तर यजमान देशाने घरच्या मैदानावर कधीच ट्रॉफी जिंकलेली नाही आहे. म्हणजेच काय तर जो देश हा वर्ल्ड कप होस्ट करतो त्याने घरच्या मैदानावरच ही स्पर्धा जिंकलेली नाही आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडण्याची पण भारताकडे संधी आहे. तिसरा मोठा विक्रम कोणता तर आजपर्यंत कोणत्याही संघाने 3 वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही आहे. त्यामुळे भारत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हे 3ही विक्रम मोडू शकतो आणि इतिहास रचू शकतो. आता या वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल बोलूया. संजू सॅमसनच्या फॉर्मवरती खूप प्रश्न उपस्थित होते, पण ईशान किशनने T20 मध्ये पुनरागमन करून संघात योग्य स्थान मिळवलं आहे. तिलक वर्माने सुद्धा 3ऱ्या क्रमांकावर तो फलंदाजी करून योग्य स्थान मिळवलं आहे. आता T20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यादरम्यान हर्षित राणाला दुखापत झाली. त्यामुळे हर्षित राणा आजचा सामना खेळणार नाही आहे आणि त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला ही संधी मिळाली आहे. आता हर्षित राणा एवढ्या छान फॉर्ममध्ये होता, पण आता सिराजच्या अनुभवावर त्याला ही संधी देण्यात येणार आहे. जर आपण प्लेइंग 11 किंवा संघाची गोष्ट करू तर असं वाटतंय की T20 सिरीज जी न्यूझीलंड विरुद्ध आपण खेळलो होतो त्या T20 मालिकेत 3ऱ्या सामन्यात जो प्लेइंग 11 होता तीच प्लेइंग 11 सुद्धा आजचा पहिला वर्ल्ड कपचा T20 सामना खेळतील. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतंय आणि या वर्ल्ड कपमध्ये पुढे काय होतंय अशाच अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.